हा हा या लाईट बरोबर आहे ना आता तर ह्या 4 तासात 7 ते 8 वेळा झाले. A few moments later. Another one. सर आमचे बिझी रस्ता परत चुकले आहेत. इतर रस्ता एकदम डेंजर आहे. खतरो खिलाड्यास चाललंय आमचं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हनुमान चालीसा कॉपरेट पडेल टी सिरीजची काय कुठला राईट होता हेच का आहे लागा मला लय लांब पडलो अरे दादा. बघा तर आत्ता गाड्या आल्या पहिले. बघा कसा रस्ता आहे बघा चेक करा तुम्हीच. सात 8 वेळा मागाशी बोललो ना आता किती वेळा झालंय 9 वेळा 8-9 वेळा. तर चला वर खाली देऊ आपण त्याला. वर आहे कुठं आहे वर कुठं आहेत ना 500 मीटर का 5000 घाट आहे का इथं हो. भाई 1000 चुक्या करा पण असली चुकी करू नका. रस्ता चुकीचा घेतल्यावर गुगल मॅप्स आहे. गुगल मॅप्स आहे गुगल मॅप आहे. चुकला तर चुकला. सर जरा लक्ष देऊन हा लेफ्ट का राईट. तीस मीटर काय म्हणला ना ते बोर्ड लिहिला इथं कोल्हापूर लेफ्ट साइड मलकापूर लेफ्ट साइड लेफ्टच ना. किती लांब गेलो लागाव सर आपण. तो आपण ह्या साइड ना आलो ना नव्हता बोर्ड वाटत. मी बघितलं असतं की लगेच. आपली चेक होणार का चेक गाडी कोणच नाही. घाट आहे ना आता यो 100 किलोमीटरच्या खाली तर आलं का डिस्टन्स आपलं कितीला आलंय. किती किलोमीटर राहिले अजून 97 का तर अजून 97 किलोमीटर राहिले. गौतम गंभीर 2011 वर्ल्ड कप फायनल ची इनिंग जेवढ्या रनची होती तेवढं किलोमीटर राहिले. अरे कितवी थार झाली एका तासात 4 थार बघितल्या. माझी तर इच्छा नाही थार घ्यायची. ते म्हणतात ना मॅनिफेस्ट करा जी मॅनिफेस्ट करतो ते दिसतंय. नाही बाबा थार घ्यायची तर इच्छा नाही. Hey y'all, come look at this. जी वॅगन चालेल पण बघा मी तुम्हाला फक्त का रस्ता दाखवतोय. बघा कोणी सुद्धा नाही रस्त्याला. आणि मला दादा परत म्हणणार की ए व्हिडिओ कुठला आहे वाईड अँगल आहे ना आणि पुढचं सीन आहे ना चालू पुढचाच कॅमेरा चालू आहे ना. ओके नाही तर कारण की दादा मला म्हणणार का शूट केलं नाही इथलं. म्हणजे ही भारीच आहे शूट. म्हणजे कशी मी गाडी चालवतोय भाई आत्ता काय नाही पण मी परत व्हिडिओ बघताना असं वाटतं भाई 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 काय सांगताय ताई. सॉरी लो बीम नाही केलं मी. हे तर रस्ता माहित नसल्यावर लो बीम करून काय उपयोग आहे. कारण की रस्ता जरा खराब येतोय कधी चांगला येतोय. 97 किलोमीटर मीन्स
2 तास 7 वाजलेत 9:30 पर्यंत पोहोचतोय. काय मगाच बसणं तर माग गाडी नाही पुढं नाही. आता सपोर्ट सिस्टीम कोणा कोणतर आहे. सपोर्ट सिस्टीम रात्रीचा असल्या रोडला ब्लॉक करण्याचं ह्यात नाही कळतं की तो माणूस किती स्टेबल आहे. माझं 98% लक्ष रोडवर आहे आणि 1% लक्ष फक्त बोलण्यावर आहे. कारण व्हायरल लगेच व्हायचं नाही. व्हायरल फेमस लगेच व्हायचं नाही. स्लो अँड स्टेडी विन द रेस. इफ यू नो यू नो. आहे ट्रक पण आहे पुढं गाडी पण आहे. आय थिंक घाट चालू होईल आता. मला वरती अशी लाईट दिसली तिथं. बघा आता बोर्ड गेला तर मी वाचलं नाहीत कुठलं गाव आहे काय. सावकाश चालवा हे वाचलं. आणि रस्ता चांगला आहे. आय थिंक घाटच चालू आहे आता. सो घाट बघा आता. बाई इथे लाईट वगैरे गेले पाहिजे. हा मेन रोड आहे. जर रत्नागिरीला वगैरे जात असाल तर तुम्ही आणि येत असाल माघारी तरी पण रत्नागिरी नाही म्हणा बट घाटाचं नाव आहे अनुष्कुरा. तर आम्ही प्लॅन केलेला की जरा 5-6 वाजताच्या वेळेस यायचं इथं. कारण की हा घाट फेमस आहे बऱ्यापैकी नाही जास्तच फेमस आहे. वगैरे खूप शार्प आहे ते. ओ भाई वारू पण डेंजर आहे भाई. ओ भाई 2 प्रकारचे माणसं असतात. आता मी जर हा व्हिडिओ बघत असतो तर मला भीती वाटणार. पण मी आता गाडी चालवते तर मी भिऊन उपयोग नाहीच. काढता का रे फोटो. आता ही रिॲक्शन माझे जरा ओव्हर वाटत असेल तुम्हाला. आणि हाच ओव्हर आहे. ओ भाई असं एवढं मी सूर लावून बोलत नाही कधी गावात. काय मध्ये त्यांनी कच्चा रस्ता पक्का रस्ता कच्चा पक्का लावलाय. काय दुपारी आलास तर पूर्ण तरी. फोटो काढतो का आता. सर बोलतात फोटो कसला भारी आला असता. चुकला का रस्ता. हा काय व्हिडिओ चाललाय माझा. मी कसा पण फोटो काढू शकतो. थंडगार हवा आली आहे. मस्त वाटत आहे. हा व्हिडिओ बघून खुश कोण होणार नाही. फॅमिली आणि रिलेटिव्ह.
ती म्हणणार आहे असली कामं करते ती येड्यागत, त्यांना कुठं पाठवायचं हेच नाही. कसा टर्न आहे डेंजरस, त्यांना कुठं काय पाठवायची कामं नाही ती म्हणणार. ओय गोय असं कट केलं जी वार येतय ना. आता नाही आलं, फेक रिॲक्शन नाही देत आपण. ओ जी ट्रू कॉन्टेंट भेटणार तुम्हाला इथे. असलं गारा हवा इथे काही ठिकाणी, वार हवा वार. आता कसं वाटतंय? गार वाटतंय. काय डोंगर, काय हवा, काय रस्ता. लावलाय का तो हनुमान जयंती लावल्याच आहे? हनुमान जयंती म्हणते, हनुमान चालीसा. भाई सॉरी, वो थोड़ा एक्साइटेड में गलती से इधर उधर हो जाता है. अबे साले संपला घाट. थंड थंडा कूल कूल. जंगल क्षेत्र काय त्रास लिहिलेलं. ए जंगल क्षेत्र आहे. भाई लय गार लागते. तर असल्या वेळी मी तुम्हाला 2 किंवा 3 पॉइंट सांगू शकतो. जर रात्रीच तुम्ही प्रवास करताय, घाटात आहे, तर बोर्डवर लक्ष ठेवायचंय. असल्या ह्या बोर्ड झोप आली असली तर, कोण तुमच्यावर असलं तर त्याला गाडी द्यायची किंवा ब्रेक घेऊ शकता तुम्ही. पेट्रोल कायम चेक करायचं गाडीचं. भाई सॉरी, मी नाही बोलू शकत आता. हा पण एक्सपिरियन्स आहे की आता हा रस्ता कसा एकदम मस्त त्यांनी लाईट वगैरे लावले. त्या काय म्हणते त्या बारक्या लाईटला, आपल्या बॉक्स लाईट चौकन व्हाईट मध्ये आहे, रेड साइडला आहे. भाई काय करते ते? सगळी बघते ते भाई, म्हणणार रायडर निघाली. Pa 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 pa. इथून गेल्यावर माझा आजारी पडण्याचे चान्सेस किती असू शकतो? 110% मला तर वाटते चान्स आहेत. जर ती काय म्हणते ते माणसं म्हणतात ना, नद्या येतं कुठली तर. ए लेफ्ट राईट लेफ्ट ना. हा ही पन्हाळा. मग अशी मॅपला चेक केलं, ते लक्षात ठेवलं. हा कारण की काल सकाळी सेम अशी थंडी, त्याच्यापेक्षा बेकार त्यात मीच राईड केली. कारण की काय एक्सपिरियन्स, बाकी काय नाही. परत दुपारी कडक ऊन, माग बसलो. चुकीचं केलं, चुकीचं पण नाही म्हणणार येणार, पण माग बसलो. उलट माग भरपूर ऊन लागेल, ऊन पुढे पण लागलं असतं, पण राईड मध्ये असल्यावर काही एक्सप्रेस होत नाही. आता माग जो कसलाय, अरे माग आहे ना तो
ते मी माहिती ना असं बटर फुलपाखरूकडे बघत बसले तसं आहे त्याला काय नाही. भाई चालवतोय, भाई कुठं नेतोय, आपण फक्त रस्ता सांगणे आणि आपलं बिझी वर्क करणे. नाही आता नाही, आता शांत आहे. आता जरा झालंय. ते सगळ्यांचं नेचर आहे. आता मी जरी मागं बसलो असतो, आर्यन पुढं असतं तरी आर्यन काय घाबरलं नसतं. आर्यन चेष्टा मस्करी अशीच केली असते. माग असल्यावर आपण कसं डोक्यात भरपूर विचार येते, पुढं असल्यावर कसं की आता काय रस्ता असा प्रॉपरच आहे. कॅमेरा मी बंद करतो आता. कॅमेरा व्हिडिओ बंद करतो.